नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. त्या चालकाला राजारामपुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. टाकळा परिसरातील माळी कॉलनी येथे 21 ऑगस्ट रोजी पहाटे 3च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. एका 4चाकी वाहन चालकाने मुद्दामून रस्त्यावर उभ्या असलेल्या गायीच्या वासरावर गाडी चालवली. या अमानुष कृत्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोरक्षक, प्राणीप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. घटनेची गंभीर दखल घेत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. संशयित आरोपी चालकाला 4चाकीसह ताब्यात घेण्यात आले असून प्राणीप्रेमी प्रशांत साठे यांनी नोंदवलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती देताना राजारामपुरी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण म्हणाले, दिनांक 20 रोजी राजारामपुरीतील माळी कॉलनी परिसरामध्ये एक गाय आणि एक वासरू रस्त्यावर बसलेलं होतं. रात्री 3च्या सुमारास एक इनोवा गाडीचा चालक तिथून चाललेला असताना त्यानं त्या वासराच्या अंगावर घातल्यामुळं आणि तो तिथनं पळून गेल्यामुळं त्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरबाबत क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली. त्याचा आम्ही गांभीर्याने दखल घेऊन राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ त्या आरोपीचा शोध घेतला. त्याचप्रमाणे हर्षल प्रशांत साठे हे प्राणीमित्र संघटनेचे आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेतला. त्याचं नाव हर्ष संगपाळ, वय 24 असं असून त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच पुढची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्या गुन्ह्यातली गाडी पण जप्त केलेली आहे. लवकरात लवकरच त्याच्याविरोधात आपण दोषारोपपत्र पण दाखल केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रहीम संधी यांच्यासह नागरिकांनी संशयित आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.